रात सखे तुझं सपान पाहिलं, काळजाचं फूल तुझ्या पायी ग पाहिलं, स्वप्नामधून तू जातीया हसून तू, विरहाचं ऊन सखे किती साहू ग, साता जन्माची तुझी माझी गाठ ग, तुझं सांग वाट तुझी किती पाहू ग, मन तुझ्या माग धावा भटाला तुझं नाव, मधावानी ग्वाड लागलं, तुझीच गधून गाई सुचना ग तुझं काही, जीवाला याड लागलं, जीवाला याड लागलं. आता जाऊन भेटतोच वाघमारेला. जेवण बाकी बाहेर झालं बघा, बाहेर होतं ना कांदा. अरे अरे सत्य काय कुठं निघालास तू? कुठे नाही, मी आपलं इथं चाललो होतो. सत्यजित राव, अंगाला एकदा हळद लागली की कुठं बाहेर जायचं नसतं. अरे पण मी बाहेर चाललोच नाही, तर मी आपलं घरातच फिरायला चाललो होतो. जय बोले आमदार शेठ, पुढे या जरा. हा आमदार? अरे कपड्यानं वाटतं ना आमदार तू, म्हणून म्हटलं मी. घरातल्या घरात कोणी फिरतं का हो? हा नसत्यात फिरत, पण फिरत असते. का बस, तुला काय माहितीये का फिरत नाहीत म्हणे? मला माहित आहे सत्य, तू कुठं कशासाठी निघालायस? बर हे बघा, मी वाघमाऱ्यांना भेटायला चाललोय आणि त्यांना भेटल्याशिवाय मला चांगली झोप येणार नाही, त्यामुळे तुम्ही बाजूला व्हा. असं कसं? बळवंतरावांनी जसं सांगितलं तसं हळद लागल्यानंतर कोणीही कुठेही जायचं नसतं. म्हणजे नसतं, संपला विषय. असं? पण जयद्या, तू तर सपना वहिनीनं भेटायला गेला होतास की, तुला अंधारात मीच टॉर्च दाखवत आलो होतो, आठवतंय ना? राव जयदीपराव, जुनी गोष्ट झाली ती, गोष्ट झाली ती, दोन्ही गोष्ट झाली ती. आत्ताच बोल, आत्ताच बोल. तुझं लग्न झालंय? नाही. तुझं लग्न झालंय? मग का बस आहे, याच्यात झालंय की पण, याच्यात झालंय की पण. माझं लग्न झालंय? माझा कंदी पेडा. हो, माझं लग्न झालंय, त्यामुळे मला माहितीये हळद लागल्यानंतर कुठं जायचं नसतं. म्हणजे नसतं सांगू विषय. नाही. हे बघा, मी वाघमाऱ्यांना भेटायला चाललोय, तुम्ही गपगुमान बाजूला व्हा, नाहीतर मग मार खाला एकेकाचा कार्यक्रम फिक्स करून टाकेन. वा बाजूला. आणि हा, माझ्या माग कुणीच यायचं नाही, आधीच सांगतो. आधीच सांगतोय तुम्हाला, त्याच्या माग जायचं नाही. मग चला चला. सत्यजितराव, काही काम होतं का तुमचं? काम काय नाही. दीदी, काही जरी झालं तरी अजिबात बाहेर यायचं नाही. आलेच मी, बाहेर येऊ नको. आई, ते मला जरा वाघमाऱ्यांशी बोलायचं होतं.